तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या एक भव्य दिव्य असं म्हणजे पेडगाव हिंद केसरीचं मानाचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो. आणि आदतचे लॉट काढून पूर्ण झालेले आहेत. टोटल 120 गट पाळणार आहेत आदतचे. आणि आता आपल्याला पाहायला मिळत आहेत ओपनचे गट क्रमांक. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पेडगाव मैदानातील ओपनचे कोणकोणते नंदी कोणत्या गटात पाळणार आहेत याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या पेडगाव मैदानामध्ये गट क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 9मध्ये उर्मिलाताई यांचा जीवा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 1मध्ये सागर शेठ कटरे घाणंदकरांचा देवा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 1मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 8मधून पुष्पराज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 4मधून मित्रांनो बबलूच्या शकिले मच्छिंद्रगड यांचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दैवत गोळकर यांचा किसना आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 4मध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 5मध्ये गुरसाळकरांचा चालू सीझनचा बादशाह अंजीर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 5मध्ये. गट क्रमांक 5मध्ये मित्रांनो लढत पाहायला मिळेल राजा विरुद्ध अंजीर. त्याचबरोबर गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 3मध्ये मित्रांनो कोरेगावकरांचा लाडू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 8मध्ये मुळशीचा सर्जा आणि बाळाप्पा मागील मैदानाचा 1 नंबरचा मानकरी पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 8मध्ये. गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 1मध्ये मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आणि कबाली 4x4 आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 1मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 9मधून सिकंदर 81-81 आणि चितळेकरांचं वॉन्टेड आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 9मध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 2मधून मित्रांनो आपल्याला जीवन डायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 2मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 4मध्ये खंडोपासना कार्तिकेय जाधव कलेडून बुध मुळकवाडी विठ्ठल डायव्हर बुधकर यांचा तेजाभाई आणि त्याच्यासोबत पळणार आहे मित्रांनो कानाशेठ पाटील यांचा रायफल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 4मध्ये तेज आणि रायफल. गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 4मध्ये मित्रांनो लक्षा आणि अमित शेठ यांचा देवा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. लक्षा आणि देवा गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 4मध्ये पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 4मध्ये मित्रांनो आपल्याला विठ्ठल डायव्हर बुधकर जयशेठ जाधव कलेडोन यांचा चिक्या आणि शाकीरबाई यांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 4मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 7मध्ये राजा आणि शिवगर्णीकरांचा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 9मध्ये सावकार आणि चांद उर्फ चंदे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच की राजा विरुद्ध सावकार ही लढत पाहायला मिळेल. गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 2मध्ये मित्रांनो बिच्चू आणि पाखरेची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 4मध्ये आपल्याला मित्रांनो अंबरनाथकरांचा पैलवान आणि मल्हार आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपल्या लडक्या बकासूरच्या अजून चिठ्ठी निघालेली नाही मित्रांनो. नक्कीच चिठ्ठी निघालेल्यावर तुमच्यापर्यंत बकासूरचा गट क्रमांक आणि पैरा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. धन्यवाद.